निघाला आणि आता अंजप संघाच्या विरोधात ही क्वालिफायची मॅच खेळतोय। जिंकणार एकच आहे, एकतर तो अंजप असेल किंवा नेरलपाडा असेल। जो जिंकणार तो आपल्या गावी विजयाची निशाणी अर्थात एक ट्रॉफी घेऊन जाणार भाजपा नमो चषकाची। आणि भारतीय जनता पार्टी पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड आयोजित ही क्रीडा स्पर्धा आता जिंकणार कोण आणि हरणार कोण याकडे सर्व प्रेक्षकांची नजर असेल। भरपूर सारे प्रेक्षक स्टार टेनिस वर्ल्ड आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून YouTube वरती आज बऱ्याच प्रेक्षकांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला। त्या सर्व प्रेक्षकांचे तमाम क्रीडा रसिकांचे आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर राज भोईर आणि संदीप शिनारे अर्थात गोटू दादा यांचं मनापासून कौतुक आपण करूया। आणि गेम इज ऑन दोन्ही संघ या ठिकाणी आपण लगेच मॅचला सुरुवात करा। पहिला बॉलर इकडून सज्ज होईल तो माझा प्रवीण पतारे। राउंड द विकेट ने प्रवीण पतारे बॉलिंग साठी आपला स्टान्स घेतोय आणि समोर मात्र अक्षय म्हात्रे। पहिल्या मॅच मध्ये अक्षय तेवढा हवी नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली। आता प्रवीण पतारे आणि अक्षय म्हात्रे मधील ही पहिल्याच ओव्हर मध्ये थोडी चुरस तुम्हाला बघायला मिळेल। दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट। गेम इथून स्टार्ट होईल प्रवीण पतारेच्या पहिल्या ओव्हरने। पहिला बॉल अक्षय म्हात्रेचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये पहिला सुरुवातीचा चौकार सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा। अक्षय म्हात्रेने जर किंवा नेरलपाडा संघाच्या कोणत्याही खेळाडूने पुन्हा एकदा चौकार आलाय तो अक्षय म्हात्रेचा, बॅक टू बॅक 2 चौकार। तर नेरलपाडा संघासाठी कॅश प्राइज येतंय सूरज घोडविंदे यांच्या वतीने ते कॅश प्राइज असेल। लगातार 3 षटकार जर खेचले तर नेरलपाडा संघाच्या षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। 1000 रुपये सूरज घोडविंदे यांच्याकडून देण्यात येतील। अक्षयने 2 चौकार खेचलेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये प्रवीण पतारेला 2 चेंडूवरती त्याने सीमारेषेचा रस्ता मात्र दाखवलाय आणि इथून मात्र दुसऱ्या धावेसाठी अक्षय जाईल का? फलंदाज निघालेत वेगाने। रोहितचा थ्रो थोडा लेट आला, तोपर्यंत लेग बायच्या 2 धावा। 3 बॉल मध्ये धावा झाल्या 10। छोटे खेळाडू पण फिल्डिंग चांगली करतात। प्रत्येक टीम मध्ये या वर्षी 2-2 खेळाडू दाखल झाले, तसा रोहित मिनमिने देखील तसाच आहे। 3 बॉल मध्ये धावा झाल्या 10। पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारला अंजप संघाने। 3 बॉल मध्ये 10 धावा। अक्षय म्हात्रे इन फॉर्म बॅटर आहे। फटका हवेत चाललाय भरपूर उंच, जमिनीवरती आला चेंडू। अनिल मिनमिने पोहोचणार, तत्पूर्वी आणखी 2 धावा सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला। टोटल 2 ने वाढली, स्कोर कार्ड मात्र 12 या अंकावरती। भाजपा नमो चषकामध्ये नेरलपाडा संघाला क्वालिफायचा सामना दिसला आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजप आदरणीय भालचंद्र गोमारे साहेब आणि त्याचबरोबर महेंद्र गोमारे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हा। अपील होती हलकीशी, कुठलाही धोका नाही, बॅटर सेफ आहे। तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय महेंद्र गोमारे आणि भालचंद्र गोमारे यांना की आपलं भाजपा नमो चषकामध्ये हार्दिक स्वागत। साहेब आपण मंचावरती यावं। गोलंदाज तयार प्रवीण पतारे। ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे पूर्ण करत असताना प्रवीण पतारेने धावा दिल्यात अवघ्या 12। पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा संख्येवरती पहिलं षटक कंप्लीट झालं। 2 चेंडू निर्धावेतून खेळला अक्षय म्हात्रे। आदरणीय नरेशजी धुळे यांनाही विनंती करतोय, नरेश धुळे साहेब आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं। आपलं भाजपा नमो चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे नरेशजी धुळे साहेब।
त्याचबरोबर भालचंद्र गोमारे आणि त्याचबरोबर महेंद्र गोमारे, तीनही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफाय मॅचचा आनंद आपण घ्यावा. त्याचबरोबर दशरथजी रसाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विलास रसाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दशरथजी रसाळ आणि विलासजी रसाळ यांना विनंती करेल, साहेब आपण देखील या व्यासपीठावरती येऊन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं देखील स्वागत. मारुती माळी आला तू, स्वर्गीय भास्करी लोण अंजप संघाचा हा ऑलराऊंडर प्लेयर मारुती माळी, 1 नंबर जर्सी आणि हेमंत चंचेच्या समोर पहिला बॉल. पहिला चेंडू आणि पहिली विकेट. मारुती माळीच्या खात्यामध्ये एक विकेटचा भरणा झाला आणि हेमंत चंचे तीनही मॅचेस मध्ये हेमंत चंचे तीनही मॅच मध्ये शून्यावरती हेमंत चंचे आउट झाला. पहिली पण शून्यावर, दुसरी पण शून्यावर आणि तिसरी सुद्धा शून्यावरती. त्याचा बॅड पॅच हा मात्र कायम राहिला आणि मारुती माळीच्या खात्यामध्ये विकेट आली 12 धावसंख्येवरती. मात्र संघाला पहिला धक्का मिळाला आणि आजच्या दिवसाचा नेरलपाडा संघाचा खरं तर ज्याने दोन्ही मॅच मध्ये बॅटिंग केली तो सचिन आता मैदानावरती उतरला आणि सचिन आज चांगल्या टच मध्ये आणि त्याच्या विरोधात मारुती माळी. एक्सपिरियन्स आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एक चांगला टच देण्याचा प्रयत्न सचिन जरूर करेल. या इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न करेल आणि मारुती माळी फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला. अनिल मिनमिनेची पोझिशन मात्र बदलण्यात आलेली आहे. चांगला बॉल मारुती माळीचा. फलंदाजांना इथून फसवण्यामध्ये गेली 42 वर्ष जर तुम्ही पाहिलं तर पहिली 10-15 वर्ष सोडली तर जवळपास 27 वर्ष मारुती माळी आपल्या अंजप संघासाठी क्रिकेट खेळतात आणि तिथून मात्र त्यांच्या बॉलिंगची जी ताकद आहे ती आजही दिसतीये. आणि सचिनचा फटका ऑन साइडला. खेळाडू प्रवीण पतारे त्या ठिकाणी तैनात. अवघे एक सिंगल इथून कंप्लीट होईल आणि रन मात्र 13. 3 बॉल आणि 13 धावा. भरपूर स्पर्धा खेळले दोन्ही संघ. नेरलपाडा अंजप कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात, डे ची स्पर्धा असो किंवा नाईट ची स्पर्धा असो. आणि आता त्या दोघांमध्येच हा सामना येतो क्वालिफाय मॅच. फुलटॉस अक्षय मात्रेचा फटका. प्रवीण पथारे त्या ठिकाणी तैनात आहे आणि सिंगल नंतर पुन्हा एकदा सिंगल मिळाली ती नेरलपाडा टीम. 4 बॉल संपलेत. अवघ्या 2 धावा दिल्यात त्या मारुती माळीने. अर्थात संपूर्ण अंजप गावाचा लाडका बाळ्या मात्र बॉलिंग मध्ये कमाल करतोय. गोलंदाज सय्या. 4 बॉल रन्स आहेत ते मात्र 14. हवेत चालला चेंडू, पकडली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. सचिन देखील माघारी. सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला हेमंत चंचे नंतर आणखीन एक झटका. सचिन इथून बाद. चेंडू संपलेत मारुती माळीचे 5 रन्स झाल्यात. टोटल आतापर्यंत 14 आणि विकेट आउट झाले त्या मात्र 2. पूर्णपणे गोलंदाजीची कमांड दाखवली ती मात्र मारुती माळीने. वर्चस्व ठेवलं आणि निलेश शिनारे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. खरं तर फिल्डरने जी साथ दिली, दिलीप, प्रवीण पथारे, रोहित, संभाजी पथारे, त्यानंतर सुभाष रटाटे यांनी कॅच पकडली. फिल्डिंग जी दमदार होते त्या फिल्डिंगच्या जीवावरती गोलंदाजांना एक ताकद मिळते आणि त्या ताकदीच्या जोरावर जसे फटके नेरलपाडाने आधीच्या मॅच मध्ये खेळले, इथे मात्र पूर्णपणे थोडं का होईना पण बॅकफुटवर ढकलले ते मारुती माळीने. अवघ्या 14 धावा आणि ओव्हर संपण्याच्या दिशेने. लास्ट बॉल मारुती माळीचा. समोर आला तो एक नवीन फलंदाज निलेश शिनारे. हार्ड हिटर आहे पण सध्या पहिलाच बॉल फेस करणार आहे तो मारुती माळीच्या ओव्हर मधला शेवटचा. खाली राहिला चेंडू मारुती माळीचा. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. टाळ्या तर वाजल्या पाहिजेत मारुती माळीसाठी. अवघ्या 2 धावांचं षटक त्याने टाकलं. 2 विकेट त्याने आउट केल्या आणि जो पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावांचा ओघ होता तो थांबवला. तो 2 ओव्हर मध्ये धावसंख्या ती मात्र धावा फलकावरती 14. तर विनंती करा स्वर्गीय भास्कर 11 आपण लगेच फिल्डिंग सेट करा. 2 ओव्हर मध्ये धावसंख्या झाली आहे ती मात्र 14 या अंकावरती. विकेट 2 आउट झाल्या पण निलेश शिनारे आणि अक्षय मात्रे मागच्या मॅच मध्ये काल बरं मालेगाव संघाच्या विरोधात एकट्या अक्षय मात्रेने धावा केल्या होत्या 34.
आणि निलेश शिनारेने दावा केला होता 26. तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि स्वर्गीय भास्कर लिलॉन अंजप संघाच्या 2 ओव्हर अजून बाकी असणार. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 आहेत. आता येणाऱ्या 2 ओव्हरवरती बॉलरचा परफॉर्मन्स कसा होईल, बॉलरची कामगिरी कसं होईल, यावरती मात्र नेरलपाडा संघाच्या धावत संख्येवरती परिणाम कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. स्वर्गीय भास्कर लिलॉन अंजप संघ ज्या वेळी या विभागात खेळलाय, खरं तर मागील 2 वर्षापूर्वी प्रवीण पतारेने धोत्रेकरांची स्पर्धा होती. मैदान जरी वेगळं असलं तरी याच विभागामध्ये प्रवीण पतारेने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. त्यामुळे या विभागातील कशेळ परिसरातील स्पर्धा अंजप संघासाठी नेहमीच लकी ठरल्यात. तर या वर्षी 7 टुर्नामेंट नंतर क्वालिफायची मॅच ज्या टीमच्या वाट्याला आली ते नेरलपाडा संघ देखील आपला विजय निश्चित करण्यासाठी तेवढेच प्रयत्न करतील. धावत संख्या 2 ओव्हर मध्ये अवघी 14. अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राइक. सुभाष रटाटे इज ऑन बॉलिंग मार्क. राउंड द विकेटने सुभाष रटाटे आरपीएफ रेल्वे पोलीस फोर्स मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. फुल टॉस आणि चेंडू सीमारेखा पार. फुल टॉस चेंडू दिला सुभाष रटाटेने. गोलंदाज तयार. धाव संख्या 20 सिद्धिविनायक नेरलपाडा संघाची. अक्षयचा पुन्हा एकदा शॉट हवेमध्ये चाललाय. आणखीन एक षटकार ठोकला अक्षय म्हात्रेने. 2 चेंडू आणि 2 षटकार. मारुती माळेच्या 2 धावांच्या ओव्हर नंतर 2 चेंडू मध्ये मात्र 2 षटकार खेचले ते सुभाष रटाटेला. दोन बॉल आणि 2 षटकार. पुन्हा एकदा तयार. आणखीन एक गगनचुंबी षटकार. 3 लगातार षटकार ठोकलेत अक्षय म्हात्रेने सुभाष रटाटेच्या गोलंदाजीवरती. आणि बलिराम शेठ रसाल धोत्रे गावचे ज्येष्ठ उद्योजक ज्यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय म्हात्रेसाठी सुद्धा टाळ होऊन जाऊ द्या. 3 बॉल आणि 3 षटकार. 3 बॉल 3 षटकार. टीमने जे प्लॅनिंग केलं 2 ओव्हर मध्ये 14 आल्या. 3 बॉल मध्ये 3 आले. धावा झाल्या टोटल 32. अजून 3 बॉल आहे सुभाष रटाटेचे. फिल्डिंग मध्ये फिल्डर पोहोचतील त्यानंतर सुभाष रटाटे बॉलिंग साठी सज्ज होईल. काय करेल सुभाष रटाटे हे आता बघायचंय. अक्षयचा फटका लॉंग ऑफ मध्ये जयवंत धावतो. त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्याखेर बॉल बाउंड्री लाईन पार. अक्षय म्हात्रेचा वार भेटलाय चौकार. धावा पोहोचल्या टोटल धावा संख्या झाली ती मात्र 36 धावा ऑन बोर्ड. गोलंदाज सुभाष 5वा चेंडू टाकण्यासाठी. अक्षय म्हात्रेचा हा चेंडू प्रवीण पतारे चेंडू पर्यंत 1च रन वरती थांबेल अक्षय. धावा संख्या 37. बॉल शिल्लक येतो या ओव्हरचा अवघा एक चेंडू शिल्लक. टोटल स्कोर आहे आतापर्यंत 37. विश्वास आहे सुभाष रटाटे यांच्या बॉलिंग वरती. अंजप टीमला विश्वास आहे. रोहिदास इथे मात्र चीअरअप करतोय आपल्या टीमला. निलेश शिनारेचा फटका ऑन साइडला. टप्प्याने चेंडू प्रवीण पतारेच्या हातात आहे. दुसऱ्या रनचा कॉल आहे. रनआउटची चान्स आहे आता. आणि विकेट या ठिकाणी नेरळपाडा संघाची रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद 1 रन मिळाली. सुभाष रटाटेचं षटक या ठिकाणी संपलंय. ते मात्र टोटल 24 धावसंख्येचं षटक आलं. धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये 38. आता शेवटचे ओव्हर शिल्लक असणार. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या झाली 38.
अक्षय मात्रने स्ट्राईक स्वतःकडे राखली. निलेश शिनाऱ्याची विकेट मात्र बहाल केली आणि आता ओव्हर टाकण्यासाठी आलाय तो मात्र दिलीप अर्थात तेजस. तीन ओव्हर मध्ये 38 धावा झाल्या. आता शेवटची अंतिम ओव्हर आहे क्वालिफाय मॅच मध्ये. भाजपा नमोचषक दिवस तिसरा आणि अंतिम षटक इथून प्रारंभ. पहिला बॉल अक्षय मात्रेचा फटका. खेळाडू तैनात मारुती मालीने कॅच पकडली. गुड कॅच अँड बिग विकेट गॉन. विकेट गोज डाऊन. अक्षय मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. इम्पॉर्टंट बॉल आणि इम्पॉर्टंट विकेट. 38 धाव संख्या 50च्या आतमध्ये थांबवायचंय. त्यासाठी दिलीपची ओव्हर आणि अक्षय मात्रेचा फटका फसला आणि अंजप संघाचा सपोर्टर रोहिदास मात्र असला. कारण अक्षय मात्रे थांबत नव्हता आणि तो असं काही फटके खेळत होता जणू काही व्हेंटिलेटर वर ठेवलेला एखादा पेशंटचे कसे हृदयाचे ठोके धडधड धडधड करतात तसे अंजप संघाचे सपोर्टर रोहिदास आणि बेंडू दादा फार टेन्शन मध्ये होते. खरं तर ऍज अ क्रिकेट फॅन्स म्हणून जे टेन्शन असतं ना, खेळाडू खेळतात त्यांच्या डोक्यावर जेवढं टेन्शन नसेल ना तेवढं बाहेर बघणाऱ्यांच्या मनावरती आणि डोक्यावर टेन्शन असतं. गोलंदाज आहे तो मात्र दिलीप. दोन नाव आहेत त्याची. दिलीप त्याचं मेन नाव आहे आणि तेजस त्याचं दुसरं नाव आहे, टोपण नाव आहे. गोलंदाज सय्यार अजून एक नाव आहे. अंजप मध्ये असे दोन व्यक्तिमत्व आहेत, दोन खेळाडू आहेत त्या संघामध्ये, त्यांची तीन तीन नाव आहेत. गोलंदाज सय्यार खोला टाकलाय चेंडू, स्क्वेअर लेग मधून निघालाय. एक रन कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी पोहोचलेत खेळाडू. फेक होतीये. तिसरीचा प्रयत्न होईल का? थांबलेत. ऋषी मागे आला. 2 धावा आणि 40 चा स्कोर. 40 धावा सिद्धिविनायक नेरळ पाड्याच्या. 2 धावा घेतल्या नवीन गेलेला फलंदाज. या ठिकाणी आपण बघू शकाल 40 धावा. अजूनही खरं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून देखील सामना मध्ये जो स्कोर पाहिजे होता नेरळ पाडाला तो स्कोर उभारण्यामध्ये थोडाच का होईना पण मागे आलाय संघ. अक्षय बाद झाल्यानंतर आता इथून या 2 नवीन खेळाडूंवरती ती जबाबदारी दिली आहे संघाने. पण तेजस देखील चांगला बॉलर आहे आणि त्याच्या बॉलिंग वरती संघाची ही विश्वासाची खेळी. आणि समोर मारलाय चेंडू, पोहोचलाय जयवंत आवाक्याच्या बाहेर, कारण हाताला स्पर्श झाला असता. रनिंग मधून चेंडू वरती अंतर कसं कव्हर करायचं याचं टायमिंग चुकलं आणि खरं तर लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट फटका काढला तो मात्र फलंदाज नेरळ पाड्याचा. हा चौकार. 44 धावा झाला. 3 बॉल अजून बाकी आहेत. यशच्या बॅट मधून चौकार आलाय. 3 बॉल 44 रन्स. दिलीपची ही ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर आहे आणि तो विश्वासाने त्याने षटक हातामध्ये घेतलंय अंजप संघासाठी. आणि इथून यशच्या बॅट मधून आणखीन एक कलात्मक फटका, आणखीन एक सीमा पार चौकार. 44 + 4 48 48 आणि आणखी 2 बॉल अद्याप पहिल्या 17चे बाकी आहेत. दिलीपचा चेंडू कसा येईल? 2 बॉल बाकी आहेत. 48 धावा झाल्यात. पाहिलं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये हा स्कोर तेवढा नाहीये पण फाईट करण्यासाठी सफिशियंट आहे. आणखीन एक चौकार ठोकला तर धोत्रेगावचे ज्येष्ठ उद्योजक बलिराम शेठ रसाल यांच्याकडून 1111. यस फटका आणि चौकार हॅट्रिक. 1111 रुपयाचा मानकरी ठरतोय तो मात्र यश. 3 लगातार चौकार. रन संख्या थांबली होती पण तेजस वरती 3 चौकार खेचत यशने त्या धाव संख्येला उभारी दिली आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र टोटल 52 या धाव संख्येवरती. खतरनाक बॅटिंग. 3 ओव्हर मध्ये 38 होत्या. 5 चेंडू मध्ये 14 दिल्या त्या दिलीपने. शरीरावरती चेंडू लागलाय. एक रन इथून कंप्लीट केली.
आणि यस 1 रन इथून मिळेल. 53 धावा संख्येवरती लेखबाच्या स्वरूपातली ती रन असेल. 53 धावा उभारल्या सिद्धिविनायक नेरलपाडाने आणि 54 धावांचं टार्गेट आहे स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप या संघाला. खर तर यशने काय बॅटिंग केली. 3 चौकार तेही महत्वाचे ठरले आणि 1111 रुपयाचा मानकरी ठरला. बलिराम शेठ रसाल या व्यक्तिमत्वाचं कौतुक आहे, या उद्योजकाचं कौतुक आहे. आधी खर तर यशने 3 चौकार ठोकले, त्यालाही 1111 मिळणार आहेत आणि षटकार ठोकले होते अक्षय म्हात्रेने, त्यालाही 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आधी जवळपास 3300 रुपये आणि आता देखील परत 2200 रुपये, म्हणजे 5500 रुपये आज बलिराम शेठ रसाल यांनी आपल्या कर्जत तालुक्यातील या सर्व संघांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी, संघ कोणताही असो, आज दिवसभरात जे खेळले त्यांना मात्र कॅश प्राइजचा जो काही धडाका लावला बलिराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र गोल्डन मॅन नितीन बलिराम रसाल या दोन्ही पिता पुत्रांनी आज बक्षिसांची खैरात केली. आणि आता अंजप संघाला ही मॅच जिंकण्यासाठी पाहिजे धावा 4 ओव्हरमध्ये 54. चार ओव्हर आणि 54 धावांचं टार्गेट असणार. मारुती माळी आणि प्रवीण पथारे सलामीची जोडी मैदानावरती पोहोचले आहे आणि अमित सोना गोलंदाज सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा. भाजपा नमो चषक आज जीतना है, बस यही ख्वाब है दोनों टीम का. आज जीतेंगे तो एक ट्रॉफी यहाँ से लेके जाएंगे. कौन सी टीम इस ट्रॉफी को जीतेगी ये आने वाला समय बताएगा. 4 ओवर 54 रन्स की जरूरत और गेंदबाज अमित सोना तैयार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मारुती माळीची विकेट. अमित सोनाच्या खात्यात एक मोठी विकेट. पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल घातक ठरला. मारुती माळी गॅप शोधण्याच्या नादामध्ये विकेट. आणि आदरणीय पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय कोल्हारेवरून थेट या ठिकाणी मारुती गवळी साहेब आय थिंक इथे आदरणीय विठ्ठल गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत कोल्हारेवरून. मी विनंती करेल विठ्ठल गवळी यांना की साहेब आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. भाजपा नमो चषकामध्ये आपलं स्वागत आहे. विठ्ठलजी गवळी साहेब आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच चेंडू मात्र मारुती माळी गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि 4 खेळाडू अगदी लाईन मध्ये त्यांनी सेट केलं. फर्स्ट स्लिप पॉइंट आणि संभाजी पथारे यांच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. वंडरफुल माइंड ब्लोविंग फंटास्टिक सिक्सर. अमित सोना
एक्सपिरियन्स, अनुभवावरती अनुभव भारी पडला तो संभाजी पथारे सरांचा. आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. ओव्हर मध्ये फक्त 13.50 म्हणजे 13 जरी केला तरी 54 पर्यंत पोहोचता येईल. दोनच चेंडू मध्ये धावा आल्या त्या अमित सोनावरती 6. फक्त गेम बॅलन्स करणं, एक चांगल्या चेंडूची वाट बघणं, म्हणजे गोलंदाजाच्या चुकीची वाट बघणं आणि धावा करणं, इतकंच क्रिकेटमध्ये केलं तर आपल्याला जिंकता येईल. तिसरा चेंडू अमित सोना यांचा थोडा बाउन्स होता चेंडू. 3 बॉल आणि 6 धावा. अमित सोना आणि संभाजी पथारे खरं तर अनुभव आहे दोघांकडे आणि जिंकायची मॅच दोघांनाही. संभाजी पथारे यांच्या बॅट मधून कव्हर पॉइंट कडे चेंडू मात्र गेला आणि एक सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली. 4 बॉल मध्ये धावा झाल्या तर 7. 4 बॉल मध्ये धावा झाल्या 7. 54चं लक्ष. भाजपा नमो चषकाची ही सुंदर ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न, कारण या स्पर्धा भरपूर आहेत. 20 ते 23 फेब्रुवारी देखील धोत्रे येथे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाकडून 3,000 रुपये आणि 30,000 क्रमांकाची ती स्पर्धा आहे 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान. त्यानंतर 6, 7, 8, 9 चांदई येथे देखील एक स्पर्धा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. प्रवीण पथारेच्या बॅट मधून ऑन साइडला मोठा गॅप आहे, कोणी खेळाडू नाहीये आणि चेंडू जाईल सीमा पार. प्रवीण पथारेचा चौकार. 5 चेंडू, चौकाराने धावा झाल्यात 11. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती मात्र 11. भरपूर स्पर्धा या वर्षीच्या सीझन मध्ये क्रिकेटच्या आहेत. क्रिकेट संपलंय किंवा स्पर्धा कमी झाल्या असं काही नाहीये. प्रत्येक आठवड्यात 1-2 स्पर्धा आहेत. पुढच्याच आठवड्यात 25 ते 26 कोळिवलीच्या मैदानावर देखील स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धा या सुरूच आहेत, कुठेही स्पर्धांची कमतरता नाहीये. 5 चेंडू आणि धावा झाल्या त्या मात्र 11. अमित सोना पॉवर प्ले मध्ये थोडेसे नाराज असतील स्वतःच्या गोलंदाजीवरती, कारण चौकार या बॉलवरती त्यांनी खर्च केला. प्रवीण पथारे लास्ट बॉल वरती इथून आउट होत असताना मिस्टेक केली. ओव्हर संपत होती. प्रवीणला सिंगल व चेंडू जाऊ जरी दिला असता तरी चाललं असतं, पण विकेट गमावणं थोडं महाग पडेल का, कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा आले होते 11 आणि विकेट आउट झाले ते मात्र महत्वाचे 2. नवीन बॅटर मैदानावरती चाललाय तो मात्र जयवंत. टच मध्ये होता प्रवीण, मिस्टेक केली. कदाचित चेंडूवरती तेवढी नजर नव्हती का प्रवीणची की बॅट लास्ट मोमेंटला चेंडू टच झाला, कारण आता 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यक आहेत ते मात्र 43 धावा. आणि हेमंत चंचे न्यू बॉलर, टीमचा कर्णधार नेरलपाडा संघाचा. ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॉलर आज हेमंत चंचेचा बॅटिंग मध्ये तेवढा परफॉर्मन्स राहिला नाही, पण बॉलिंग मध्ये त्याने कमाल केली. आणि आता इथून 18 बॉल मध्ये 43 धावा त्याला डिफेन्स करायच्या आहेत. या ठिकाणी गोलंदाजाचा चेंडू मागे चाललाय, लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय चौकार. आणि यस इथून चेक केलं जाईल, पंचाने रेफर केलं अबोव द बेस चेंडू आहे की नाही. आंबिवली प्रीमियर लीग देखील 27, 28 आणि 29 27, 28 आणि 29 जानेवारी दरम्यान आंबिवली प्रीमियर लीग देखील होणार आहे याच परिसरामध्ये. चला कोणी येऊ नका, कोणी येऊ नका. 2 खेळाडू जे असतील त्यांच्या व्यतिरिक्त प्लीज कोणी येऊ नका आणि आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करू नका. डिसिजन असेल, डिसिजन येईल, जो ऑफिशियलचा डिसिजन आयोजकां ज्या ठिकाणी आहे त्यांचा डिसिजन येईल तो अंतिम असेल. तर इथून निर्णय आलाय की अबोव दी वेस्ट हा चेंडू असेल, अर्थात नो बॉल असेल. नो बॉल आणि प्लस चौकार, 5 धावा टीमच्या खात्यात आणि फ्री हिट नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू होता, अगदी विकेट किपरच्या आसपास राहिला.
हेमंत चंचे पहिला खराब चेंडू टाकल्यानंतर फ्री हिट वरती संभाजी पथारे यांना एक मोठा फटका खेळता आला. 5 रन पहिल्या बॉलवरती आल्या. टोटल धावा झाल्या त्या मात्र 16. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. हेमंत चंचेचा हा चेंडू आणि या दरम्यान संभाजी पथारे सरांची विकेट. सोळा चेंडू आणि आता 38 धावांची गरज. सामना अजूनही तेवढा दूर गेलेला नाही अंजप संघापासून. कारण 16 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. अजूनही मॅच दूर गेलेले नाहीये. ओव्हर मध्ये षटकार चौकार जर 1-2 येत राहिले तरी देखील मॅच आपल्या बाजूने झुकू शकेल. 16 चेंडू आहेत, 38 धावांची गरज आहे. आणि ही मॅच म्हणजे आपलं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकते अशी दोन्ही संघांसाठी मॅच आहे. सुभाष राठाटे हा फलंदाज पोहोचला आणि हेमंत चंचे तो सध्या बॉलर्स म्हणून आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. सुभाष राठाडेच्या बॅटमधून लेफ्ट हँड बॅटरच्या बॅटमधून निघालेला फटका आणि त्यावरती कॅच पकडली. मिळालाय तो झटका. सुभाष देखील बॅक टू द पॅव्हेलियन. 2 बॉल 2 विकेट. आता 15 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 38. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज हेमंत चंचे अर्थात बलिराम शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी देखील. कमाल आहे. आज मात्र भरपूर बक्षीस आपल्या खेळाडूंसाठी. आतापर्यंत 5500 रुपये आपल्या खेळाडूंसाठी दिलेत ते बलिराम शेठ रसाल धोत्रेगावचे उद्योजक यांच्या वतीने. आणि आता मिलिंद बिनमिने मैदानाच्या आत पोहोचला. हेमंत चंचेच्या अगेन्स्ट बॅटिंग करेल. चेंडू आला तसा विकेट किपर अक्षयच्या हातात गेला. डॉट बॉलची फेक झाली. 4 बॉल हेमंत चंचेचे संपले आणि 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. मागच्या मॅच मध्ये देखील षटकार खाल्ले होते हेमंत चंचेने. त्यानंतर कमबॅक केलं होतं आपल्या संघासाठी. इथे देखील पहिल्या बॉलवरती नो बॉल 5 धावा खाल्ल्या होत्या आणि मागच्या 4ही चेंडूवरती मात्र कुठलीही धाव आली नाही. अर्थात आता येणारे चेंडू आहेत ते मात्र या ओव्हरचे 2. टोटल 14 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. मिलिंदच्या बॅटमधून फटका आलाय. खेळाडू त्या ठिकाणी स्वीपर मध्ये आहे. बॉल हातामध्ये तोपर्यंत एकच सिंगल. 13 बॉल आणि आता 37 धावांची गरज आहे. षटकार चौकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धावांना गती मिळत नाही आणि गती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला विजयाचं जे अंतर आहे ते कमी करता येत नाही. आणि त्यासाठी जयवंतला देखील प्रयत्न करावे लागतील. 13 बॉल 37 ची गरज आहे. हेमंतचा लास्ट बॉल. जयवंतचा फटका भरपूर उंच गेला. खेळाडू अंदाज बांधतोय आणि अमित सोनाने पकडली कॅच. विकेट टीमच्या आणि हेमंत चंचेच्या खात्यात. इट विकेट पण झालेली. अर्थात फलंदाज जयवंत इथून बादच होईल. म्हणजे ओव्हर समाप्त झाली आणि आता 12 चेंडू मध्ये गरज आवश्यकता आहे ती 37 धावांची. बारा चेंडू मध्ये 37 धावा होऊ शकतात. 18 धावा. 3 षटकारांचा खेळ राहिलाय. खरं तर प्रवीण पथारे लास्ट बॉल वरती ज्या पद्धतीने आउट झाला ना ते संघासाठी अनपेक्षित होते. कारण गेम बनत होता, धावा आवाक्यात होत्या आणि दिलीप या खेळाडूने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर पिंगलज गावचे त्यांचे मित्र संकेत सावंत यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि बलराम शेठ रसाल यांच्याकडून 1111. सामना 12 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. इथून मिलिंद आणि तेजस आपल्या संघासाठी हा सामना जिंकून देतील का? अक्षयचा पहिला बॉल. मिलिंदच्या बॅटमधून फटका आला. अलॉंग द कार्पेट पहिली केली आहे कंप्लीट. खेळाडू ऋषीकडे चेंडू. एकच धाव. आता 11 बॉल आणि 36. 6 षटकार मारावे लागणार आहेत 11 बॉल मध्ये. आणि ही मॅच इतकी महत्वाची आहे की जिंकला तर एक चमचमणारी आणि चांगली ट्रॉफी आहे. ब्युटिफुल सुंदर ट्रॉफी जी खरंच तुम्हाला घेऊन मिरवायला अभिमान वाटेल अशी ट्रॉफी आहे. भाजपा नमो चषकाची. 11 बॉल आणि 36. दिलीपच्या बॅटमधून फटका आणि तिथे राजने कॅच पकडली. विकेट गोज डाऊन.
आता चेंडू 10 पाहिजे, धावा 36 म्हणजे 10 बॉल आणि ठोकाचे षटकार 6. दिलीप वरती भरपूर बक्षीस लागलं पण त्याचा षटकार काही आला नाही, उलट तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर आता येतोय. आता 10 बॉल आणि 36. अनिल मिनमिने, अर्थात अनिल मिनमिने म्हणजे कधी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी उतरू शकतो. कधी तुम्हाला वाटेल तो रिटायर झालाय, जेव्हा गरज पडेल तेव्हा उतरू शकतो. जसं मागे बातम्या यायच्या ना, पाकिस्तानचा शहीद आफ्रिदी रिटायर होतोय पुन्हा टीम मध्ये असायचा, रिटायर होतोय पुन्हा टीम मध्ये असायचा, तसा अनिल मिनमिने, आणि तो करू शकतो संघासाठी. अनिल मिनमिने 10 बॉल मध्ये 36 ची गरज आहे, त्याच्यामध्ये ते ताकद आहे, ताकदीच्या जोरावर तो षटकार खेचू शकतो. आणि अक्षय म्हात्रेला त्याची झलक तो दाखवेल काय बघायचं. 10 बॉल 36. समोर ठेवला अक्षयने चेंडू, लेफ्ट हँड बॅटरच्या अगदी पुढ्यात चेंडू ठेवला अक्षयने. आता 9 बॉल 36. मॅच अजूनही कायम आहे. नेरळपाडा संघावरती विजय प्रस्थापित करण्यासाठी 9 मध्ये 36 पाहिजेत, आणि अक्षय म्हात्रेचे हे 3 बॉल गेम डिसाइड करणारे बॉल आहे. पंचांचा निर्णयाला व्हाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव मिळेल. 9 बॉल 35 पाहिजेत. राज भोईर सरांची चांगली अंपायरिंग, गुड 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 अंपायरिंग. एक एक्स्ट्राची धाव. आता 9 बॉल 35. अनिल मिनमिनेच्या बॅट मधून ऑन साइडला फटका, समोर एक खेळाडू, एकच धाव मिळाली. 8 बॉल 34. आता सिंगल डबलने काही होणार नाही. समोरच्या टीमची जर तारांबळ उडवायची असेल तर मात्र तुम्हाला षटकार चौकार मारावे लागते, कारण 8 बॉल आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र या मॅच मध्ये ती मात्र 34 धाव संख्येची. 8 बॉल 34, 20 झाल्या. 54चं टार्गेट आहे. समोर येतो अक्षय म्हात्रे. मिलिंदच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्या बाजूने झुकवणारा हा षटकार आलाय. गेम में ट्विस्ट निर्माण केलाय, टर्न निर्माण केलाय. नेरळपाडा संघाच्या खेळाडूंची मुवमेंट सांगतेय की कदाचित मिलिंद मिनमिने या मॅचला टर्न करू शकेल. थोडस दडपण अक्षय म्हात्रेवरती. हेमंत चंचे सोबत थोडी चर्चा, कारण मिलिंद मिनमिने देखील षटकार खेचत सामना आता पोहोचलाय 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 28 धावसंख्येची. इथे जर षटकार आला तर अंजप संघाचा पुन्हा विजयाच्या दिशेने शिरकाव होईल. अक्षय म्हात्रे थोडा टेन्शन भरा बॉल टाकण्यासाठी शेवटचा बॉल या ओव्हरचा. मिलिंदच्या बॅट मधून शॉट भरपूर उंच गेलाय, तितकाच लांब ठोकला षटकार. सामना बनलाय आता अंजप संघासाठी. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला 6 बॉल मध्ये पाहिजे धावा 22. सिद्धिविनायक नेरळपाडा 7 टुर्नामेंट बॅट पॅच मध्ये काढल्यात आणि ही 8वी टुर्नामेंट क्वालिफायची मॅच. सध्या तरी पारड जड होतं, पण या 2 षटकाराने थोडा का होईना पण मॅच मध्ये टर्न निर्माण केला तो मिलिंद मिनमिने. आणि 6 बॉल 22 चा हा सामना इथून कसा एंड होईल, कोण जिंकेल कोण हारेल हे अजूनही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. थोडी ताकद वाढली ती स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाची देखील, आणि आता खेळाडूंनाही होप्स आहेत, आशा पल्लवित झाल्यात की मिलिंद किंवा त्याच्या साथीला असणारा फलंदाज अनिल मिनमिने 6 बॉल मध्ये 22 धावा चेस करू शकेल. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा ज्या अक्षय म्हात्रेवरती पूर्ण विश्वास होता त्याच्याच बॉलिंग वरती 2 षटकार आले. त्यामुळे इथून सामना फिरलाय का की मैदानावरती जी हवा थांबली होती ती हवा आता पुन्हा सुरू झाली. भारतीय जनता पार्टीचे ध्वज पुन्हा एकदा फडकायला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी नमो चषकाचा क्वालिफायचा सामना, त्याची फिनिशिंग कशी होईल. अनिल मिनमिने धोत्रेचं मैदान, धोत्रेची स्पर्धा वर्ष मागचं होतं जेव्हा त्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते. आता त्या खेळीची आता गरज आहे संघाला, कारण इथे जिंकला तर मात्र ट्रॉफी भाजपा नमो चषकाची. बघूया बंटीचं हे शेवटचं षटक. 6 बॉल विजयासाठी कंपल्सरी धावा पाहिजेत 22. टफ फाईट, रफ टफ मॅच. पहिलाच बॉल अनिल मिनमिनेचा फटका, गोलंदाज बंटीकडे. डायरेक्ट हिट झाले आणि फलंदाज अनिल बाद. पण ज्या खेळाडूला स्ट्राईक पाहिजे होती तो मिलिंद मिनमिने मैदानाच्या आत स्ट्राईक वरती आहे. आता सर्वांच्या नजरा तिथेच आहेत की मिलिंद गेम चेंजर मिलिंद या मॅच ला कसा फिनिश करेल. आणि जर त्याने षटकार हॅट्रिक ठोकली तर धोत्रे गावचे ज्येष्ठ उद्योजक बलिराम शेठ रसाल
यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज मिलिंद साठी देखील असेल। कमालीचा खेळ राहिलाय, सामना अजून संपलेला नाहीये। अंजप संघासाठी जो सामना असं वाटलं की थोडासा दडपणाखाली आहे, मिलिंदने इथे मात्र पूर्णपणे फलंदाजीतून आग ओकली आणि टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलं। हे प्रेशर असतं जेव्हा एखादा फलंदाज 1-2 फटके गेलो, विपक्षी टीम मध्ये थोडं प्रेशर असतं कारण आधीच बॅट पाच सुरू आहे आणि त्यामध्ये मात्र विपक्षी टीमने जर आपल्यावरती हल्लाबोल करून सामना ताब्यात घेतला तर मात्र पुन्हा एकदा आपण त्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो। पण ही भीती बाळगून चालणार नाही कारण नेरळपाड्याचा बंटी देखील एक चांगला फिनिशर बॉलर आहे कारण 5 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 22। फुल टॉस आणि तिसरा षटकार आलाय मिलिंद मिरमिनेच्या बॅट मधून आलाय तो तिसरा षटकार। आधी 2 आले होते, तिसरा आला, हॅट्रिक तर झाली आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी अबोव दी बेस्ट साठी नो बॉल आहे काय बघितलं जाईल। काय मॅच बनली आहे, सामना बनलाय, ऑफिशियल आमच्या आहेत, बाकी कोणी येऊ नका। डोंट कम टुवर्ड्स द कमेंट्री बॉक्स because official is here to check no ball, yes or no, decision is pending। आणि मिलिंद मिरमिनेसाठी टाय होऊन जाऊ द्या। 3 षटकार त्याने खेचले लागोपाठ। 1111 रुपयाचा कॅश प्राइज अंजप संघाच्या तिसऱ्या खेळाडूच्या नावावरती 1111। बलिराम शेठ रसाल साहेबांचा एटीएम माझ्याकडेच आहे, त्यामुळे जो 3 षटकार ठोकेल, 3 चौकार ठोकेल, 3 विकेट घेईल त्या सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून 1111, माझ्याकडून नाही बलिराम शेठ रसाल यांच्याकडून गोल्डन गोमारे आपण ते कॅश प्राइज। सामना संपला की देऊ, पण मॅच मध्ये कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निर्णय अजून झालेला नाहीये, डिसिजन पेंडिंग वरती भरपूर विचार करावा लागतोय आणि आता निर्णय या ठिकाणाहून पोहोचेल। 5 बॉल 22 होत्या, डिसिजन या ठिकाणाहून येईल, काय असेल माहिती नाही पण या ठिकाणी निर्णय ऑफिशियलचा आलाय की हा चेंडू फेअर डिलिव्हरी, फक्त षटकार मिळेल तो मात्र अंजप संघाला। आणि आता 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे। मिलिंद मिरमिने गेम चेंजर, जर मिलिंद जर जिंकला तर कदाचित अंजप फाट्यावरती त्याचा बॅनर लागेल आणि संभाजी पतारे सरांकडून 1000चं बक्षीस मिलिंद साठी असेल। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमेट, क्वालिफाय मॅच, पूर्ण टेन्शन दोन्ही संघावर। अंजप देखील जिंकण्याच्या दिशेने, नेरळपाडा देखील जिंकण्याच्या दिशेने, पूर्ण मैदानावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये सामन्याचं चित्र कोण जिंकेल, धाकधूक आणि या धाकधुकीमध्ये कोणाची शिट्टी वाजणार, कोणाची गाडी सुटणार आणि विजयाची ट्रॉफी भारतीय जनता पार्टी नमो चषकाची कोण घेऊन जाणार। 4 बॉल कंपल्सरी 16। मिलिंद मिरमिनेचा फटका, शॉट सीमारेखा पार, खतरनाक शॉट ठोकलाय तो मात्र षटकार। व्हॉट अ बॅटिंग, बॅक टू बॅक ठोकले षटकार 4। 3 चेंडू विजयासाठी गरज होती 10 धावसंख्येची आणि मिलिंद मिरमिने जर हा सामना जिंकून दिला तर बलिराम शेठ रसाल यांच्याकडून आणखी 1515 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, मॅच इथून काय पलटेल, काय टर्न होईल माहिती नाही। सामना जो प्रेक्षकांना पाहिजे होता तसा सामना मात्र झाला। टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी, टाळ्या। 3 बॉल कंपल्सरी 10। जो कुछ करेगा वो हमारे टीम का मिलिंद ही करेगा, अशी परिस्थिती झाली। 3 बॉल कंपल्सरी 10। इट्स टाइम टू विन और इट्स टाइम टू डिफीट। कोण जिंकणार, कोण डिफेन्स करणार, कोण चेस करणार, परिस्थिती 3 बॉल 10 आहे। मिलिंदच्या बॅट मधून फटका हवेत आहे, 1 रन कंप्लीट, खेळाडूच्या हातात येईल चेंडू, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी मिलिंद पोहोचलाय। आता 2 बॉल कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज आहे। 54चं टार्गेट, 46 धावा झाल्यात। हारलो तरी गम नाही और हम किसी से कम नहीं, अशी परिस्थिती मैदानाच्या आत। 2 बॉल कंपल्सरी 8। सगळे आमच्या स्टेजवरचे पाहुणे उभे राहिलेत, प्रेक्षक उभे राहिलेत, जिंकणार कोण, ट्रॉफीचा हकदार कोण। 2 बॉल कंपल्सरी 8। कोण लावणार कोणाची वाट हे येणाऱ्या 2 चेंडूवरती ठरेल।
अंजब की नेरल पाडा, मिलिंद की बंटी, कोणाची वाजणार घंटी, हे 2 चेंडूवरती ठरेल. गोलंदाजाचा चेंडू वाईट, एक वाईट, 1 रन कमी. आता 2 बॉल 7. बलिराम शेठ रसाल ज्येष्ठ उद्योजक धोत्रेगावचे यांच्याकडून हॅट्रिक साठी, 3ही हॅट्रिक साठी 1111 होते. मिलिंदजी जर सामना फिनिश करतोय तर 1515. 2 बॉल 7. पुन्हा वाईट बॉल, 1 मोर वाईट. आता 2 बॉल 6. 2 बॉल आणि 1 षटकार. गेम टर्न झालेला आहे, पूर्णपणे टर्न. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल जी झाली. 2 बॉल आणि 1च षटकार पाहिजे. षटकार आला तर सामना फिनिश. आणि मिलिंद हा षटकार खेचतोय तर 2500 रुपयाचा मानकरी ठरेल. 2500 रुपयाचा. कुछ भी हो सकता है. ये बड़ा मैच है, बड़ा स्टेज है, और मैच जीती तो ट्रॉफी जीती. मिलिंदच्या बॅट मधून फटका आलाय. लॉंग ऑन मध्ये अक्षय मात्र धावलाय. 1 रन केलीये कंप्लीट, 1 केलीये कंप्लीट. आणि मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती काय आहे, पंचांचा निर्णय काय आहे, याकडे लक्ष आहे. आणि पंचांचा निर्णय येईल की फलंदाज इथे आउट आहे, पण तो फलंदाज कोणता, आणि तो फलंदाज आउट आहे तो मात्र मिलिंद या ठिकाणी आउट झाला. आता 1 बॉल 5. 1 बॉल 5. स्ट्राइक रोटेट करायची होती कोणाला, स्ट्राइक रोटेट साठी धावायचं होतं कुठे हे कळलं नाही. आता 1 बॉल 5. 1 बॉल टाळून जाऊ द्या मिलिंद साठी. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. आता अविनाश मिनमिने तो षटकार खेचेल का. 1 बॉल 5. 1 बॉल 5. सामना लास्ट बॉल पर्यंत अजून सांगू शकत नाही काय होईल. एक चेंडू आणि 5. अक्षय मात्रेची हुशारी. अक्षय मात्रेचा थ्रो बरोबर होता. अक्षय मात्रेने ओळखलं तर वरती थ्रो केला तर कदाचित स्ट्राइक रोटेट होईल. त्याने खाली थ्रो केला आणि अविनाशला खाली थ्रो केलाय पण तो वरती थांबला, अशी परिस्थिती झाली. 1 बॉल 5. आता क्वालिफायची मॅच, आजच्या दिवसाचा शेवट आणि विजयाची ट्रॉफी कोणाच्या खात्यात. 1 बॉल 5. ताकद लावावी लागणार आहे. आणि चेंडू अडवलाय, जिंकलाय या मॅच मध्ये. हा होल्टन मॅच मध्ये जिंकलाय तो श्री सिद्धिविनायक नेरलपाडा संघ. आणि अगदी थोड्या फरकाने मात्र स्वर्गीय भास्कर अंजब संघाचा पूर्णपणे मॅच होती. मिलिंद 2500चा मानकरी ठरला असता, पण हार्ड लक खरं तर या मॅच मध्ये अंजब संघाची. तर मिलिंद मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला, नो डाऊट. अक्षय मात्र ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अक्षय आपण मॅन ऑफ द मॅच ठरलात. आणि बलिराम शेठ रसाल यांचं कॅश प्राइज. मी विठ्ठलजी गवळी साहेबांना विनंती करेन, साहेब मानाची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते आपण द्यावी. ही अत्यंत मानाची ट्रॉफी आहे. पण किरण दादा आपण तोपर्यंत साहेबांचा सत्कार या ठिकाणी करू. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. साहेबांचा सत्कार आधी आपण करू विठ्ठलजी गवळी साहेबांचा, कारण अत्यंत मानाची स्पर्धा आहे साहेब. आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर विठ्ठलजी गवळी साहेबांचा सत्कार.